खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलाय। राजस्थानमधून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईमध्ये आणली, खोक्याना धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत त्या लोकांना सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। स्वतः भाजपचे आमदार सुरेश धस आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। धसजी, तुम्ही एक मोठा आरोप जो आहे तो पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे, नेमकं तुमचं म्हणणं काय? मी जो आरोप केलेला आहे तो सत्य आहे हां, आणि त्या आरोपाचे चौकशी व्हावी, कारण मी आतापर्यंत या बाबतीमध्ये काही विशेषतः बोललो नव्हतो। हे सगळं नाटक या मंडळींनी केल्याच्या नंतर सुद्धा, परंतु आता उद्या किंवा परवा मी वेळ मागितलेली आहे मुख्यमंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या खोक्याच्या आडून खोक्याचं प्रकरण मध्येच पुढं आलं। खोक्याला तर मी कुठं सपोर्ट केला नाही, साधा पोलीस स्टेशनला फोन केला नाही, परंतु बोलताना बोललो बाबा तो माझा कार्यकर्ता आहे म्हणून। याच्या पलीकडं त्याच्यावर कारवाई करू नका किंवा काही नका असं काही म्हणलो नाही। त्याच्या परीने त्याच्यावरती कारवाई होते, म्हणून या कारवाईच्या आडून त्या शिरूर शहरामध्ये मोर्चा काढणं, तिथून नंतर काही लोक मुंबईला उपोषणाला बसवणं, उपोषणाला बसल्याच्या नंतर काय की बिश्नोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला आणि त्या ह्याच्यात माझं नाव जोडायचं आणि हरिण प्राण्याचे असं झालेलं आहे, त्याच्याशी आमदाराचा संबंध आहे आणि 4 लोक विमानाची तिकीट काढून राजस्थानवरून बोलवायची, कोणी बोलवली, कोणी फोन केले आणि मग परस्पर बिश्नोईच्या हाताने, बिश्नोई समाजाच्या हाताने सुरेश धसचा काटा निघाला पाहिजे। हे सगळं षडयंत्र कुणी रचलं याची चौकशी झाली पाहिजे, म्हणून मी परवा पत्र देणार आहे आणि ते जे आहे ते संपूर्ण मी बोललेलो आहे माझ्या मुलाखतीमध्ये। ही मुलाखत तुम्ही केव्हा दिलेली होती? मी मुलाखत काल दिली। हां, या तुमच्या खुनाचा कट रचला जातो याची माहिती तुम्हाला मिळते, मुख्यमंत्र्यांना तुम्ही कळवलं का? मला काही इनपुट्स पोलीस कडून बी आले त्या बाबतीमध्ये। पोलिसांनी सुद्धा सांगितलं, काही पोलिसांनी सजेस्ट केलं तुम्ही हे घ्या, संरक्षण घ्या। मी काही संरक्षण वगैरे मागितलं नाही, पण हे थिअरी बघा आमच्या इथली कोणत्या पद्धतीने झाली जाते। त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मुलाखती घेणं, काही ठराविक मीडियावाले त्यांनी त्याला हवा द्यायची आणि कोणता। तर सुरेश धस चित्रपटाचा सीन तयार करत आहे तसं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। धसांनी पोलिसात जायला हवं होतं असं तृप्ती देसाईंचं म्हणणं आहे। सुरेश धस खोक्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। आमदार सुरेश धसांनी एक आज मोठा आरोप केलेला आहे। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अशी माहिती दिलेली आहे की खोक्या प्रकरणात मला अडकवून माझ्या खुनाचा कट रचला गेला होता, मी हरणाचं मांस कशा प्रकारे खोक्याच्या माध्यमातून घेतलंय असा बनाव रचण्यात आला होता आणि माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, अशा प्रकारचा आरोप सुरेश धसांनी केलाय। सुरेश धस हे खोक्याचे आका आहेत। खरं तर सुरेश धस आणि खोक्यांचे जे संबंध आहेत त्या अनेक पुराव्यानुसार, फोटोनुसार बाहेर आलेले आहेत। जसं सुरेश धस धनंजय मुंडेंचे पुरावे बाहेर काढत होते की वाल्मिक कराडचे आका जे आहेत ते धनंजय मुंडे, त्याप्रमाणेच हे प्रकरण बाहेर आलं। परंतु खोक्याने डबे जे काही पुरवले ते आता कसले डबे पुरवले हे जे आहे ते सुरेश धस आणि खोक्याला माहिती, परंतु आता मात्र खोक्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं पाहिजे, आपण कुठेही बदनाम नाही झालो पाहिजे, यासाठी सुरेश धस या प्रकरणाचा बाऊ करत आहेत। त्यांना खरोखरच बिश्नोई गँग किंवा अशा लोकांची धमकी आली असेल किंवा अशी जर कुणूक लागली असेल किंवा ते म्हणतात मला नावं माहिती आहेत की कुणी बिश्नोई गँगला अशी माहिती दिली, हे सगळं जर माहिती आहे तर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार का दाखल करत नाही? तुमचा गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? मुख्यमंत्री तुम्ही सांगता ना देवेंद्रजी माझ्या फार जवळचे आहेत, मग त्यांच्यावर विश्वास नाही का? ते अपयशी गृहमंत्री आहेत का? कारण तुम्ही डायरेक्ट पोर्टलला मुलाखत देताय। मला वाटतंय की या प्रकरणाचा बाऊ करायचा आणि ते म्हणतायत की
खोक्या प्रकरणात सुरेश धस यांना विलन ठरवण्यात आलं. यांना सुरेश धस यांना कोणी विलन ठरवलेलं नाही, पण बीडच्या राजकारणात यांना हिरो व्हायचंय म्हणून अशा पद्धतीच्या ब्रेकिंग न्यूज करायच्या. सुरेश धस आपण जर बघितलं तर चित्रपटांचे डायलॉग करणं किंवा चित्रपटांसारखे सीन क्रिएट करणं याच्यामध्ये ते माहीर आहेत. त्यामुळे असे काहीतरी सीन क्रिएट करायचे, असे काहीतरी डायलॉग मारायचे की जेणेकरून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा होईल. सुरेश धस हा